आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअरच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमध्ये फ्रिक्शन या चॅप्टर मधील टाइप नंबर 2 फोर्स पी इन्क्लाइन विथ हॉरिझॉन्टल प्लेन. यापूर्वी जो टाइप 1 होता तो कसा होता, जो फोर्स पी आहे तो काय असायचा, हॉरिझॉन्टल प्लेनला पॅरलल असायचा. टाइप नंबर 2 काय, इन्क्लाइन विथ हॉरिझॉन्टल प्लेन, म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेन सोबत काहीतरी अँगल मध्ये हा काय असतो, इन्क्लाइन असतो. यावर आधारित न्यूमेरिकल नंबर 2 पाहणार आहोत. फाइंड द व्हॅल्यू ऑफ म्यू इफ द बॉडी इज इन लिमिटिंग इक्विलिब्रियम, रेफर फिगर. म्हणजे आपल्याला काहीतरी डायग्राम दिलेला आहे आणि या डायग्रामच्या साहाय्याने आपल्याला जो काही कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू आहे ती व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. मग आपल्याला या डायग्राम मध्ये गिवन काय काय दिलेलं आहे बघा. तर ह्या बॉडीचं वेट किती दिलेलं आहे आपल्याला, 1000 न्यूटन दिलेलं आहे. ते कसं असणार आहे, टुवर्ड डाऊनवर्ड डायरेक्शन. सिमिलरली बघा, फोर्स पी 400 न्यूटन काय होतो, 30 डिग्री हॉरिझॉन्टल सोबत अँगल करतो आणि फोर्स पी अप्लाय केलेला आहे. हा कोणत्या टाईपचा आहे, पुश टाईपचा आहे. आणि इकडे कसं असतो, पुल असतो. म्हणजे बॉडीला ओढणारा पुल आणि बॉडीला ढकलणारा पुश. यापूर्वीचा जो आपण न्यूमेरिकल नंबर 1 पाहिले त्यात सुद्धा सेम व्हॅल्यू होत्या. जो काही डब्ल्यू होता तो 1000 न्यूटन होता, फोर्स पी 400 न्यूटन होता आणि अँगल तिथं 30 डिग्री होता. परंतु काय येत आहे, हा पुश आहे आणि तो जो होता तो पुल आहे. मग आता दोन्हीत काय डिफरन्स येतोय तो न्यूमेरिकल नंबर 1 ची सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. म्हणजे दोन्हीत काय चेंजेस होत आहेत ते तुम्ही न्यूमेरिकल नंबर 1 आणि न्यूमेरिकल नंबर 2 कम्पेअर करून बघू शकता. आता बघा, आपल्याला इथं कसं आहे, लोड डब्ल्यू जर का डाऊनवर्ड असेल तर बॉडीला आपल्या सपोर्ट करायचं काम करत असतं. जो काही नॉर्मल रिॲक्शन आर आहे तो कसा असणार आहे, लोड डब्ल्यू खाली असेल तर त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला जो काही नॉर्मल रिॲक्शन आर असणार आहे तो असणार आहे. सिमिलरली बघा, जर का आपण फोर्स पी या साईडने लावला तर बॉडी कोणत्या डायरेक्शनला जाणार, ह्या डायरेक्शन. म्हणजे जी काही मोशन असणार आहे ती ह्या डायरेक्शनला असणार. आणि मोशनच्या ऑपोजिट साईडला काय असतो आपला, फ्रिक्शनल फोर्स एफ. म्हणजे जो काही फ्रिक्शनल फोर्स एफ आहे तो कोणत्या डायरेक्शनला असणार, ह्या डायरेक्शनला फ्रिक्शनल फोर्स एफ असणार. आणि एफ म्हणजेच काय असतं, म्यू इंटू आर. आता बघा, हा फोर्स कसा आहे, इन्क्लाइन आहे. इन्क्लाइन असेल तर काय करतो, एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल अशा दोन कॉम्पोनंट मध्ये डिवाइड करत असतो. हा आतल्या साईडला चालला म्हणून काय करायची, डायरेक्शन या डायरेक्शनला द्यायची. हॉरिझॉन्टल असल्यामुळे त्याला काय म्हणणार, कॉस म्हणणार. म्हणजे 400 कॉस. हॉरिझॉन्टल ऍक्सिस सोबत किती अँगल आहे, 30 डिग्री, म्हणून 30. ही काय होणार, 400 व्हर्टिकल असल्यामुळे साइन आणि थिटा हॉरिझॉन्टल सोबत किती आहे, 30. आता काय करायचं, लिमिटिंग इक्विलिब्रियम अशी कंडिशन सांगितली. मग लिमिटिंग इक्विलिब्रियम म्हणजेच काय, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0 आणि समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 असतं. म्हणजे तिथं लिहूया, फॉर लिमिटिंग इक्विलिब्रियम. त्या अगोदर जो काही गिवन टाकलाय तो इथं नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करूया. गिवन मध्ये काय काय दिलेलं आहे, लोड डब्ल्यू 1000 न्यूटन, फोर्स पी 400 न्यूटन आणि अँगल थिटा 30 डिग्री. आणि टू फाईन काय करायला सांगितलं आपल्याला, जो काही कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे तो मी आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. बॉडी आपल्याला लिमिटिंग इक्विलिब्रियम मध्ये सांगितलं आहे. लिमिटिंग इक्विलिब्रियम म्हणजेच काय असतं, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. आता काय करूया, समेशन एफ एक्स सर्वात पहिल्यांदा फाइंड आउट करूया. समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0. हॉरिझॉन्टलला कसे असतात, राईटला जाणारे पॉझिटिव्ह घेतो, लेफ्टला जाणारे निगेटिव्ह घेतो. मग आता बघा, हॉरिझॉन्टल जाणारे सर्व फोर्सेसचे ऍडिशन करूया. हा हॉरिझॉन्टल आहे, कोणता एफ, कोणत्या डायरेक्शनला चालला, लेफ्टला, लेफ्टला जाणारे मायनस. नेक्स्ट बघा कोणता, हा वर्टिकल, हा वर्टिकल. इथं बघा हा 400 कॉस 30, 400 कॉस 30 कोणत्या डायरेक्शन चालला, राईट डायरेक्शन. राईट डायरेक्शन म्हणजेच प्लस. हा काय इकडं इज इक्वल टूच्या मायनस आहे, जर या साईडला पाठवलं तर काय होणार, प्लस होणार. म्हणजे प्लस एफ इज इक्वल टू काय होणार, 400 कॉस 30. फाइंड आउट करूया, 400 कॉस 30 किती आन्सर आला आपलं, 346.41. 0 आहे पुढं, लिहिलं नाही लिहिलं तरी चालतं. युनिट काय असणार, सर्व फोर्सेस न्यूटन मध्ये असल्यामुळे याच युनिट न्यूटन. आता हे काय केलं, समेशन एफ एक्स फाइंड आउट केलं, समेशन एफ वाय फाइंड आउट करूया. समेशन एफ वाय इज इक्वल टू 0, कारण बॉडी कशी आहे, इक्विलिब्रियम, लिमिटिंग इक्विलिब्रियम मध्ये आहे. एफ वाय म्हणजेच काय, व्हर्टिकल फोर्स. अपवर्ड असतात ते पॉझिटिव्ह घेतो, डाऊनवर्ड असतात ते निगेटिव्ह घेतो. आता व्हर्टिकल फोर्स बघा, हा आर कोणत्या डायरेक्शनला, अपवर्ड, अपवर्ड पॉझिटिव्ह म्हणजेच प्लस आर. डब्ल्यू डाऊनवर्ड, डाऊनवर्ड कसे घेतो, मायनस, मायनस डब्ल्यू. हा बघा 400 साइन 30, 400 साइन 30 कोणत्या डायरेक्शनला चालला, डाऊनवर्ड, डाऊनवर्ड कसे घेणार, मायनस. आता आर ची व्हॅल्यू माहिती आहे का आपल्याला, त्यांनी दिलेलं नाही, मग फाइंड आउट करूया. लोड डब्ल्यू दिलेला आहे आणि व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. म्हणजे आर इथं ऍज इट इज ठेवूया, ह्या दोन टर्म काय करूया, इज इक्वल टू ह्या साईडला पाठवूया. म्हणजेच काय होणार, आर इज इक्वल टू, हा मायनस डब्ल्यू तिकडे गेल्यानंतर प्लस होणार, ही मायनस व्हॅल्यू तिकडे गेल्यानंतर प्लस होणार. म्हणजेच डब्ल्यू ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 1000 प्लस 400 साइन 30.
जी काय नॉर्मल रिॲक्शन आर आहे कॅल्क्युलेट करूया. 1000 प्लस ब्रॅकेटमध्ये 400 साइन 30 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आन्सर आला आपलं 1200. ह्याचं युनिट काय असणार आहे, सर्व फोर्स न्यूटन मध्ये असल्यामुळे ह्याचं युनिट सुद्धा न्यूटन. म्हणजेच आर फाइंड आउट केलंय, एफ फाइंड आउट केलंय. आता आपल्याला पॉइजन रेशो म्यू फाइंड आउट करायचा आहे. मग जर का म्यू फाइंड आउट करायचा असेल तर या फॉर्म्युलामध्ये एफ इज इक्वल टू म्यू आर. इथं नोट डाऊन करूया, एफ इज इक्वल टू म्यू आर. आपल्याला म्यूची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. इकडे आर काय इंटू आहे, इकडे पाठवल्यानंतर डिवाइड होणार. म्हणजेच काय होणार, म्यू इज इक्वल टू एफ डिवाइडेड बाय आर. एफची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे किती, 346.41 डिवाइडेड बाय आरची व्हॅल्यू किती फाइंड आउट केलंय 1200. म्हणजे जो काय आपला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू आहे किती येणार 346.41 डिवाइडेड बाय 1200. किती आन्सर आला आपलं 0.288. हे काय झालं आपला जो काय कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला विचारल्याप्रमाणे इथं फाइंड आउट केलेली आहे. यातच जर का आपल्याला रिझल्टंट रिॲक्शन फाइंड आउट करा म्हटली तर आपण कसं फाइंड आउट करतो, एस इज इक्वल टू आर अंडर रूट 1 प्लस म्यूचा स्क्वेअर. म्यूची व्हॅल्यू फाइंड आउट केली त्याचा स्क्वेअर करायचं प्लस 1 करायचं, जे काय आन्सर येईल त्याचा अंडर रूट घ्यायचं, जी काय व्हॅल्यू येईल त्याला आर न इंटू करायचं, जे काय आन्सर येणार ते येस येणार. करूया आपण बघूया. 0.288 चा स्क्वेअर प्लस 1 काहीतरी आन्सर येईल त्याचं काय करायचं अंडर रूट घ्यायचं, जे काय आन्सर येईल त्याला आर न इंटू करायचं, म्हणजे 1200 न काय करायचं इंटू करायचं. म्हणजे जो काय आपला रिझल्टंट रिॲक्शन येस आहे तो किती येणार 1248.775 युनिट काय असणार आहे न्यूटन. हा एक फॉर्म्युला वापरू शकतो किंवा दुसरा कोणता फॉर्म्युला, एस इज इक्वल टू अंडर रूट मध्ये एफचा स्क्वेअर प्लस आरचा स्क्वेअर. मग किती येणार बघा, एफची व्हॅल्यू माहिती आहे किती 346.41 चा स्क्वेअर प्लस आर किती आहे 1200 चा स्क्वेअर इज इक्वल टू काय तर आन्सर आला. या आन्सरचा अंडर रूट घेतल्यानंतर काय येणार 1248.999 म्हणजे ज्याला अप्रॉक्सिमेटली 1249 न्यूटन सुद्धा लिहू शकतो. म्हणजे दोन्ही मेथडने आन्सर आपलं कसं येतं सेम येतं. तर न्यूमेरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यूची व्हॅल्यू इथं फाइंड आउट केलेली आहे. या जर काय ऍडिशनल आपल्याला रिझल्टंट रिॲक्शन एस फाइंड आउट करायला विचारली तर अशा प्रकारे आपण सॉल्व्ह करायचं आहे. तर या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा. अजून आपल्या कट्टा इनर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहते. तर पुन्हा भेटू यातीलच नेक्स्ट न्यूमेरिकल घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.